त्याला बळी तर मारून झाला, वल्ल तर आहे अजून आपली आहे 4-5 दिवस ढकल. पण या आप्पाची सोयाबीन चालली ना वाळून. शाळेला सोयाबीन ऐवजी मी जर मक्का लावली असती तर अजून 5-6 दिवस दम धरला असता, तेवढ्यात या बाबा पण पडला असता. ए आप्पा, काय रे? सोयाबीन वाळून चालली ना. अरे मग मोठं ही झालं. मक्का दम धरील आपली, तू सोयाबीन भरून घे पहिले. अरे बाप, देवच पावला. असा भाऊ प्रत्येकाला भेटला पाहिजे. आईला 4 दिवस झाले पावसाने दांडी मारली राव. आपले पिकं चालले वाळून. या आप्पाचं अन्नाचं तर लय भारी राव, मस्त पाटाजवळ येईल त्याच्यामुळं मस्त पिकं येईल त्यांचे. पाहतो मी अन्नाला डोकं लावून 2-3 घंटे जरी अन्नानं पाणी दिलं ना तरी आपलं काम होईल. काय रे काय करू राहिली इकडं? पप्पा, तिकडे कुठे फिरू राहिला तू? अहो हे पाहिला आलतो, लयच भारी माका आली बा तुमची. अरे कालच बळी मारला. हा. म्हणलं आता हे पाणी थोडं आप्पाला दिलं 4-5 दिवस. हा. आणि म्हणलं नंतर भरू आपण, आपलं काय एवढं अरे, वाळेल येडा नाही. झाला का अण्णा तुम्ही? काय रे? आपल्याला काय पाणी देऊ राहिले? बळी मग? मारला त्याला तुम्ही खत टाकलं आणि ते वाळून जाईल अरे ना हा ती. ते बरोबर आहे, आग मुळे धरलं उघड्या ना करून. ती. आपल्याला काय पाणी देते? शहाणा असेल तर भरून घे भाऊ रात्रीतून, नको देऊ पाणी. असं करू, हाय. थांब त्याला सांगतो मोटर बंद करून. कोणाला? आणि आप्पाला. अरे भाऊ, मी आपला माणूस म्हणून सांगतो, नाही तर कोणी सांगत नाही भाऊ. पाय नाही तुला रे काय नाही, तो करायचं? नाव काय सांगू मी. हा. ए आप्पा, चाल नको करू मोटर. अरे काय रे, का बरं? मला तू तर म्हणला होता भरून घे. माया मकाला काट टाकेल मी. माय सकाळी हा म्हणलो होतो, माझ्या बुद्धी भ्रष्ट झाली ती दवा. चाल नको करू. ए आप्पा, काय रे? काय करू राहिले? काय नाही रे, हे आता गावात बिवत कडीत अरे होतो. काय गवत त्याच्या आईला एवढी सोन्यासारखी तुझी सोयाबीन ती वाळत चालली. तुम्हाला एवढं पाटाला वेरी आहे, सगळं आहे, तुम्हाला पाणी असून तुम्ही भरीत का बरं नाही? नसल भरायचं मला द्या भाऊ. अरे पप्पू, मा मक्का भरितो मी. विषय कसा आहे, हा. आपला मोठा बंधू छोटा बंधू आहे ना, हा. त्याला मक्काला पाणी भरायचं होतं, त्यांनी खातबीत मारायला असन. हा. मग घेतलं 5-6 दिवस पाणी. अरे तो त्याचा फायदा पाहतो, तू तुझा फायदा पाय ना आप्पा. कधीच्या नवत एवढे तो सोन्यासारखी सोयाबीन चालली वाळत. अरे काय मला कळत नाही राव. याला इथं खरंच बोलू राहिला बाबा. अरे हा? काय केलं पाहिजे आता? काय केलं पाहिजे ना? त्याला म्हणा 4 दिवस तू हाकली म्हणा मोटर, आता मला हाकू दे म्हणा. घे सोयाबीन, हे एवढी भारी सोयाबीन. नसेल भरायचं मला द्या भाऊ, तुम्हाला पाणी नसेल भरायचं तर. या अंगराटाच कायचा फायदा करायचा? एक करतो, अण्णाला धुवून टाकलो आज. कुठं असन रे तो अण्णा आता? असेल वावर बिवरात काही गबळ बिवळ काढी. तू चाल पुढे, मी आलो 2 मिनिटं. आईला बरं होईल, यांचे भांडणं झाले ना, आपली मक्का तरी भरता येईल. त्याला बळी तर मारून झाला, वल्ल तर आहे अजून आपली आहे 4-5 दिवस ढकल. पण या आप्पाची सोयाबीन चालली ना वाळून. शाळेला सोयाबीन ऐवजी मी जर मक्का लावली असती तर अजून 5-6 दिवस दम धरला असता, तेवढ्यात या बाबा पण पडला असता. ए आप्पा, काय रे? सोयाबीन वाळून चालली ना. अरे मग मोठं ही झालं. मक्का दम धरील आपली, तू सोयाबीन भरून घे पहिले. अरे बाप, देवच पावला. असा भाऊ प्रत्येकाला भेटला पाहिजे. आईला 4 दिवस झाले पावसाने दांडी मारली राव. आपले पिकं चालले वाळून. या आप्पाचं अन्नाचं तर लय भारी राव, मस्त पाटाजवळ येईल त्याच्यामुळं मस्त पिकं येईल त्यांचे. पाहतो मी अन्नाला डोकं लावून 2-3 घंटे जरी अन्नानं पाणी दिलं ना तरी आपलं काम होईल. काय रे काय करू राहिली इकडं? पप्पा, तिकडे कुठे फिरू